बॅटिंग इकडे बॅटिंगचा क्लास शुभमने नक्कीच दाखवून दिलाय. तर किरण लटके यांना विनंती असेल की आपण शुभमचा सन्मान करायचा आहे सामनावीरचा पुरस्कार देऊन. आणि चला या पुढीलचा आपण आवाज ऐकूया ते तुषार संते सरांचा. तर शुभम साठी आई पिसाई स्पोर्ट्स संघाकडून देखील 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. बक्षिसांची खैरात त्यांच्यावरती केली जाते. सामना जरूर ते पराभूत झाले परंतु सर्वांची मनं त्यांनी जिंकलेली आहेत. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण त्यांना देतो या सामन्याचं. खरं तर किरण लटके यांच्या नावाची घोषणा झाली होती परंतु किरण लटके यांनी तिथे आपण खेळ भावना दाखवली, स्पोर्टमन स्पिरिट दाखवलंय आणि ती मॅन ऑफ द मॅच शुभम यांना डेडिकेट केली आहे. वेल डन both guys and congratulations. चला इंगणेवाडी टीम आपली ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या. विनंती आहे अतिरिक्त वेळ घेऊ नका. महत्वपूर्ण सामना एका बाजूने आरसीसी मोसम संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना अर्थात सेकंड सेमीफायनल कडे आपण पोहोचलेलो आहोत. हा प्रवास मात्र दुसऱ्या सेमीफायनल पर्यंत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार आहेत. फलंदाजीसाठी अभिषेक आणि प्रदीप ही जोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल खूप कमालीचा ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी 7व्या-8व्या स्टंपवरती बॉल असेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ऍक्शन रिप्लेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क नव्हतं, जागेवरून खडे खडे खेळण्याचे प्रयत्न झालेत. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पहिला बॉल डॉट. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार. पुढचा बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे. इनफिल्डच्या उडवल्या बॉलला. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. क्षेत्ररक्षक देखील पोहोचतायत बॉल पर्यंत परंतु तिथे धडपड पडझड झाली आहे. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. थँक्यू. इनफिल्डला क्लिअर केलं होतं. कमालीचा फटका फलंदाज प्रदीप यांच्या बॅटमधून. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओमकार. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न शफल लाईन मध्ये येऊन परंतु इथे डायरेक्ट हिट झाली आहे आणि इथे धाव घेण्याची संधी देखील मिळाली आहे फलंदाजांना. एक धाव देखील प्राप्त होईल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 5 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 5 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार. एका बाजूने आरसीसी मोसम संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. 5 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार. पुढचा बॉल समोर दिशेने लेफ्ट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. बॉल हवेत गेला. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहेत. झेल टिपला जाईल. आली आहे विकेट. फलंदाज इथे बाद होत आहेत.
सन्मान्य सुनीलजी पंधारे साहेबांचा विशेष सन्मान केला जातोय. सन्मान्य दिलीपजी पंधारे साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. सन्मान्य दिलीपजी पंधारे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. सन्मान्य सुनीलजी पंधारे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न केला जाईल. लॉंगॉन क्षेत्रामध्ये हा बॉल चाललाय तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 3-3 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय. दुसरा उपांत्य फेरीचा सामना मात्र सुरू झालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आज खरं तर पुन्हा एकदा तुमच्या सोबत सर्वांसोबत संपूर्ण जी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आहे एससी तुमच्या सर्वांसोबत इंटरॅक्ट करता आलं. यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून बॉलला काढलाय. बॉल निघालाय खूप वेगानं. बॉल जाईल डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये. 4 धावेंकरता स्क्वेअर कट चौकार. थँक्यू. 10 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. 10 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका षटकाचा खेळ संपलाय. ओमकार यांचं पहिले षटक संपलंय. अशा गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. 10 लॉस ऑफ द 1 विकेट. कमालीचा बॉल आहे राजा यांच्या माध्यमातून. इथे मात्र प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. पहिला बॉल निर्धाव आलाय. आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल गोलंदाज राजा यांचा. थर्ड बॉलने सुरुवात केली. फलंदाजीसाठी फलंदाज सुभाष. पुढचा बॉल हा देखील बॉल कमालीचा आहे. शाहरुखानेची पाठीमागचे 2 बॉल खूप कमालीचे पाहायला मिळालेत. राजा यांच्या माध्यमातून 2 बॉल लगातार डॉट आलेत. परंतु शुभम यांना देखील आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. इथून मात्र आक्रमणाला सुरुवात त्यांना देखील करावी लागेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. कमीत कमी 30 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील या सामन्यामध्ये. या मॅच मध्ये संघर्ष करण्यासाठी राजा गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. यावेळेस मात्र पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळताय क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव अगदी सहज उपलब्ध होती ती पूर्ण देखील केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र गिअर्स तुम्हाला बदलावे लागतील. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, जीतना है तो लगाना पडेगा. चौका और छक्का, चौकार षटकार मारावे लागतील. त्याखेरीज दुसरा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नाहीये. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक विकेट किपर स्वतः बॉल खाली पोहोचतायत. झेल टिपतील. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. विकेट. थँक्यू. नवीन फलंदाज विक्रम मैदानावरती दाखल होत आहेत. विक्रम यांना विक्रमी खेळी मैदानावरती करावी लागेल. आवश्यकता आहे विक्रमी खेळीची आपल्या संघासाठी. 11 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी राजा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव आतापर्यंत खर्च केली. गोलंदाजी ट्रॅक वरती राजा. पुढचा बॉल शफल लाईन मध्ये आले होते आणि इथे मात्र अपील झाली आहे पंचांकडे. परंतु तिथे टप्प्यावरती बॉल गेलाय. बॅटला जरूर बॉल लागला होता परंतु एक टप्पा घेऊन यष्टिरक्षक हातामध्ये बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉल. 11 धावा धावफलकावरती. 11 लॉस ऑफ द 2 विकेट. 1 लास्ट लीगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावून दिले. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावांसाठी मात्र खूप सारा संघर्ष आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमला करावा लागलाय. टॉस आरसीसी मोसम संघाने जिंकला होता. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत या सामन्यामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि 1 धाव उपलब्ध होती ती पूर्ण देखील केली जाईल. 13 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावरती धावा आहेत 13 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
इथून मात्र पुनरागमन करावं लागेल. या ठिकाणी बॅटिंगची टीम करते जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी संघाला इथून पुनरागमन करावं लागेल. 13 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती रैना दाखल झालेत. दुसरा उपांत्य फेरीचा हा सामना आहे. पहिला सामना मात्र रंगतदार झालेला पाहायला मिळाला. हाय स्कोरिंग मॅच, हाय स्कोरिंग व्हेन्यू आहे. या मैदानावरती आज सकाळपासून धावा बनताना आपण पाहिल्यात. 13 लॉस ऑफ द 2 विकेट. विक्रम कमालीचं टायमिंग आहे. पहिलाच बॉल हा बॉल होता रैना यांचा आणि त्या बॉलवरती लगावलाय गगनचुंबी षटकार. थँक्यू. कमालीचा फटका आपण पाहिलाय. 19 धावा धावपलकावरती रैना गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी विक्रम. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल निघालाय. थोडंसं फंबल झालंय. 2 धावांचा प्रयत्न आणि सफलता त्याच्यामध्ये मिळेल नक्कीच. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 21 धावा धावपलकावरती. 21 लॉस ऑफ द 2 विकेट. विक्रम यांनी आक्रमणाला सुरुवात केली. अंतिम षटक त्यांना माहिती आहे. इथून मात्र आता विकेट ठेवून काही होणार नाहीये. आक्रमण तर केलंच पाहिजे हे त्यांना माहिती आहे. रैना गोलंदाजी ट्रॅकवरती प्रीटरमाइन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये गेलाय. 3-3 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत. परंतु इथे झेल टिपला जाईल आणि आली सफलता. रैना यांना देखील मिळते विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. 21 धावा धावपलकावरती. शेवटचे 3 अधिकृत बॉल अद्यापही शिल्लक या सामन्यामध्ये. या पहिल्या डावामध्ये 3 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. पुन्हा एकदा दोघांमध्ये ताळमेळाची कमी होती. परंतु पुन्हा एकदा झेल टिपला गेलाय. आणखी एक सफलता. बॅक टू बॅक 2 कंजेक्युटिव्ह विकेट इन अ रो. फलंदाज बाद. थँक्यू. आई पिसाई स्पोर्ट पिशवी संघाला आपण सन्मानचिन्ह देतोय. विनंती आपण या ठिकाणी यायचंय. सुनीलजी पंधारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मानचिन्ह देणार आहोत. आणि इथे आणखी एक विकेट आली. हॅट्रिक ऑफ विकेट. अप्रतिम गोलंदाजी रैना यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत रैना. कमालीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या स्पर्धेमधील मात्र पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली रैना यांच्या माध्यमातून. 21 धावा धावपलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऍक्शन ट्रिपल आपल्या स्क्रीनवरती. क्लीन बोल्ड झाले होते फलंदाज तिथे. आई पिसाई स्पोर्ट पिशवी संघाला आपण सन्मान चिन्ह देतोय सुनीलजी पंधारे साहेबांच्या शुभ हस्ते. त्याची दृश्य आपल्या स्क्रीनवरती. 21 लॉस ऑफ द 5 विकेट. प्ले अँड मिस. शेवटच्या बॉलवरती देखील रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली. फलंदाज बाद होतील आणि स्कोर कार्ड ऍज इट इज असेल 21. 22 धावांचं लक्ष असेल. 22 इज द टार्गेट. चला या ठिकाणी सह्याद्री 11 जुगाई संघ फायनल मध्ये पोहोचलेला पहिला संघ आहे. आपण देखील टॉस साठी उपस्थित राहायचंय.
चला 22 धावेचं लक्ष आहे. 22 इज द टार्गेट. ट्वेंटी टू इज द टार्गेट. 22 धावेचं लक्ष आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रदीप, बॅटिंग साठी ओमकार आणि राजू ही जोडी मैदानावरती आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. 22 इज द टार्गेट. पहिलाच बॉल हवेमध्ये. कॉलिंग महत्वाचं आहे. झेल टिपलाय पहिल्याच बॉल वरती. ओमकार गोल्डन डकचे शिकार ठरत आहे. शून्यावरती बाद. पहिली विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. कॅच कोणी घेतला कॅच? नवीन फलंदाज राहुल मैदानावरती दाखल झालेत. राहुल शिंदे क्रमांक 3 वरती मैदानावरती पोहोचतायत. विकेट आली. गोलंदाज प्रदीप पहिल्या बॉलवरती सफलता मिळवत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आणि आता स्वतः कॉल दिलाय गोलंदाजाने. बॉलच्या खाली पोहोचतायत. बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह विकेट इन अ रो. आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सतीश मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन फलंदाज सचिन मैदानावरती दाखल होत आहेत. शून्यावरती 2 विकेट आहे आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती 22 धाब्यांचं लक्ष आहे. आरसीसी मोसम संघ कागदावरती खूप ताकदवर आहे, परंतु सुरुवात मात्र इथे चांगली झाली नाहीये त्यांची देखील. इथे देखील हवेमध्ये बॉल, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहतोय. इथे देखील संधी निर्माण झाली होती पहिल्याच बॉलवरती. हा प्रतिम गोलंदाजी प्रदीप यांची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 धाव मात्र आली आहे. पहिल्या 2 विकेट अगदी शून्यावरती. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग विकेट. सेकंड बॉलवरती देखील विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षक नव्हते. अगदी झेल तिथे पकडण्यासाठी कुणी उपस्थित नव्हतं. 1 धाव बलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुटला गेलेत. इनफिल्डच्या वरून कमालीचा फटका आहे. फलंदाज राजा यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. पाच धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जोरदार अपील पंचांकडे आहे, परंतु अपील पंचांनी पेटाळी. बॅटच्या अगदी जवळून बॉल यष्टरक्षकाचा वेध घेतोय. 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल अद्यापही शिल्लक या षटकामधील.
22 धावांचं लक्ष होतं, परंतु काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम सुरुवात प्रदीप यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट. यावेळेस देखील बिटवीन द गॅप बॉलला खेळतात. कमालीचा ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल खूप वेगाने निघालाय डीप स्वीपर पॉइंट रिजन मध्ये. हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. हवेमध्ये जरूर बॉलला खेळले होते, परंतु बिटवीन द गॅप आणि बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झाला. त्यानंतर मात्र वेगवान आउटफील्ड आहे. बॉल खूप वेगाने गेला सीमारेषच्या पलीकडे. 9 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता असणार आहे. एका धावेचा प्रयत्न होता. एक धाव अगदी सहज प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. सचिन आणि राजा ही जोडी मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती. विक्रम दाखल झालेत. विक्रम यांनी थोडीशी विक्रमी बॅटिंग केली, त्याचमुळे मात्र सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी ते उपलब्ध राहू शकले. अदरवाईज पहिल्या डावामध्ये जर ते विक्रम यांनी बॅटिंग केली नसती तर इथपर्यंत नौबत आली नसती. 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आरसीसी मोसम संघ 11 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील कदाचित बॅटच्या एजला बॉल लागला होता. थर्ड बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 बॉल मध्ये 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फलंदाजीसाठी राजा सज्ज होत आहेत. 10 बॉल 12 धावा. ऑन साइडला पुल केलाय बिटवीन द गॅप. हा बॉल खूप वेगाने गेलाय. फलंदाज राजा यांच्या बॅट मधून बॉल लाईक अ बुलेट्स, चौकार. थँक्यू. 14 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल मध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. 14 लॉस ऑफ द 2 विकेट. 9 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. 16 लॉस ऑफ द 2 विकेट. 8 बॉल मध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. यावेळेस देखील हवेमध्ये बॉलला खेळलेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पुढे एकदा ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये अजूनही 4 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. बॅकफुटला गेले. दिशा दिली आहे बॉलला. एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव अगदी उपलब्ध होती ती पूर्ण देखील केली जाईल. 6 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 3 धावांची आवश्यकता. 19 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 मध्ये अजूनही 3 धावा बनवायच्या त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला.
ऑन साईडला बॉलला दिशा दिली आहे. 3 धाब्यांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलंय आणि नाव स्कोर्स आर लेवल. एका धावेची आवश्यकता आहे. 5 बॉलमध्ये 1 धाव अजून देखील बनवायची आहे. चला अंतिम फेरीच्या टॉसकडे देखील आपण जाणार आहोत. या सामन्यानंतर लगेचच इथे मेगा फायनल किंवा ग्रँड फिनालेचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. फुललेनचा बॉल होता. फायनल क्षेत्रामध्ये खेळतायत आणि हा विजयी फटका आहे. बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे गेला चौकार आणि या ठिकाणी आरसीसी मोसम संघाने विजय मिळवलाय. दोन्ही संघ हँडशेक करायची विनंती आहे आणि आरसीसी मोसम इन टू दी फायनल. चला विकेटवरती आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ आणि संघनायक आपण त्वरित विकेटवरती जायचे. सह्याद्री 11 जुगाई आणि आरसीसी मोसम दोन्ही संघांमधील खेळाडू आपण त्वरित विकेटवरती जायचे विनंती आहे. कुठल्याही प्रकारे